सौरभ भाई नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय द्या सगळा. मी सौरभ मनोज गुजर, राहणार चिपळूण. वैशिष्ट्य कृषी प्रदर्शन पर्व तिसरे कसं काय नियोजन काय राहील सौरभ भाई यावेळेस? या वर्षी 5 जानेवारी ते 9 जानेवारी असं 5 दिवस आपलं कृषी व पशु प्रदर्शन राहणार आहे. कसं कसं असेल 5 ते 9 तारखेपर्यंत? गेल्या वर्षीप्रमाणे तुम्हाला वेगवेगळे श्वान किंवा नंदी किंवा वळू किंवा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी यावेळी प्रदर्शनात पाहायला मिळतील. आणि महत्वाचं 5 ते 9 तारखेपर्यंत शर्यत क्षेत्रातील नामवंत बैल पण आहेत ना? हो, 100% 5 दिवशी मोठमोठे नंदी तुम्हाला शर्यत क्षेत्रातील पाहायला मिळतील. मग काय आव्हान कराल इथल्या आपल्या सगळ्या मित्र परिवार चिपळूण मधल्या पण? माझ्या सर्व चिपळूण वासियांना, रत्नागिरी वासियांना व आपल्या इकडे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांना माझं एकच आव्हान राहील की तुम्ही 5 दिवशी या. 5 दिवशी तुम्हाला एक वेगळा आनंद तुम्हाला प्रदर्शनामध्ये मिळेल. आणि तुम्ही नेहमी ऐतिहासिक गोष्टी करता किंवा पुरातन काळातले घर ते सगळे सौरभ आहे. यावर्षी तुम्हाला उलट जास्त तुम्हाला ते पाहायला मिळेल. वेगवेगळे घरं असतील किंवा वेगळी शेती असेल असं तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल. आता शेती संदर्भातली सर्व जनावर बघायला भेटतात आपल्याला. त्याचबरोबर माहिती पण मिळणार ना सौरभ आपल्याला? सगळं म्हणजे किंवा काय कसं काय काय केलं जाईल ते सगळं तुम्हाला तिथे विविध प्रकारचे स्टॉल आहेत. त्यामुळे तुम्हाला तिथं सगळी माहिती मिळेल. म्हणजे एक शेतीची माहिती असेल किंवा एखाद्या प्राण्याबद्दल माहिती असेल, तुम्हाला सगळी माहिती तिथे मिळेल. आणि 5 दिवस बाकी सगळे म्हणजे बाकी सगळे तुम्हाला घोडे, उंट किंवा पक्षी वेगवेगळे असतील ते 5 दिवस असतील ना? 5 दिवस असणार आहेत. कंटिन्यू बघायला भेटते आपल्याला. तर काय सांगाल थोडक्यात जाताना सौरभ? प्रत्येकाने या ना? प्रत्येकाने या. आणि एक कोकणातलं सगळ्यात मोठं प्रदर्शन असतं, तर त्या प्रदर्शनाचा आनंद पण घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला जी वेगवेगळी माहिती मिळणार आहे ती माहिती सुद्धा तुम्हाला, म्हणजे यातून शेतकरी बांधवांचा पण खूप फायदा होणार आहे. 100% यातून शेतकरी बांधवांचा फायदा आहे, गोवन संवर्धन आहे, अशा सगळ्या गोष्टी याच्यामधून घडणार. मागच्याच पण सुंदर मोठे देखण्या गायी आणले. काय सांगाल सौरभ त्याच्याबद्दल? एक आता कसं आहे, कोकणामध्ये जे दूध उत्पादन होतं ते कमी झालं होतं बऱ्यापैकी, म्हणजे संपत आलं होतं. पण आमच्या साहेबांनी, आमच्या मॅडम म्हणजे आमच्या यादव मॅडम असतील किंवा प्रशांत यादव साहेब असतील, यांच्या संकल्पनेतून जी वाशिष्ठी डेअरी निर्माण झाली 3 वर्षापूर्वी, त्या वाशिष्ठी डेअरीमुळे आज आमच्या कोकणातला शेतकरी समृद्ध झालाय. कोकणाच्या बाहेर जाणारी सर्व माणसं किंवा तरुण असतील, कामानिमित्त म्हणा पुन्हा मुंबईला जात असतील, ते आज इथे स्थायिक झालेत. त्यांना चांगल्या प्रकारचा जोडधंदा मिळालाय आणि कोकणातला शेतकरी समृद्ध झालेला आहे. त्यांना पण या प्रदर्शनातून खूप फायदा मिळेल की कोकणी माणसाला शेतीमध्ये चांगला फायदा मिळावा, ह्या प्रदर्शनाचा आणि आमच्या यादव साहेबांचं उद्दिष्टच ते आहे. शेतीची वेगवेगळ्या प्रकारची चांगली माहिती मिळावी, त्यासाठी आम्ही हे प्रदर्शन भरवत असतो.